राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 180 दिवसांची बालसंगोपन रजा मंजूर. मुंबई राज्य शासकीय कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आपल्या मुलांच्या संगोपनासाठी आता पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण सेवाकाळात एकूण 180 दिवसांची बालसंगोपन रजा मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने या संदर्भातील शासन निर्णय 23 जुलै 2018 रोजी निर्गमित केला आहे. कोणाला मिळणार लाभ? या निर्णयाचा लाभ खालील प्रवर्ग घेऊ शकतात. राज्य शासकीय महिला कर्मचारी, पत्नी नसलेले पुरुष शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी, तसेच पत्नी नसलेले पुरुष कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शाळा तसेच विद्यापीठे व महाविद्यालयातील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजारामुळे अंथरुणाला खिळलेली आहे असे पुरुष कर्मचारी. रजेच्या प्रमुख अटी व शर्ती. शासनाने ही रजा मंजूर करताना काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत. वयोमर्यादा. मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंतच ही रजा घेता येईल. टप्पे. एका कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त 2 महिने आणि कमाल 3 टप्प्यांत ही रजा घेता येईल. मुलांची संख्या. ही सवलत केवळ पहिल्या 2 ज्येष्ठतम हयात मुलांसाठी लागू असेल. सेवेची अट. शासकीय सेवेचे किमान 1 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशन पिरियडमध्ये ही रजा सामान्यतः मिळणार नाही, मात्र मुलाची परिस्थिती गंभीर असल्यास अपवादात्मक परिस्थितीत ती मंजूर होऊ शकते. इतर महत्त्वाचे मुद्दे. ही रजा अर्जित, अर्धवेतनी किंवा प्रसूती रजेला जोडून घेता येते. रजा कालावधीत कर्मचाऱ्याला रजेवर जाण्यापूर्वी मिळत असलेले वेतन कायम राहील. ही रजा हक्क म्हणून मागता येणार नाही. सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वमान्यता अनिवार्य आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्षे पूर्ण झालेली नाही, त्यांना राजीनामा द्यायचा असल्यास या रजेच्या कालावधीत घेतलेले वेतन शासनाला परत करावे लागेल. या निर्णयामुळे आपल्या पाल्यांच्या संगोपनासाठी वेळ देता यावा ही अनेक दिवसांची कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे.